नमस्कार, मी मनोज भोर. मॅक्स महाराष्ट्रमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. महायुतीच्या मधल्या तीनही पक्षांमधल्या आमदारांचा शपथविधी समारंभ काल पार पडला राजभवनवर आणि त्यानंतर छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, विजय शिवतारे, अब्दुल सत्तार आणि नरेंद्र भोंडेकर आणि मित्र पक्षांमधले रवी राणा यांची नाराजी स्पष्टपणे आता दिसायला लागली. खर तर ही खतखत पुढे येत आहे. छगन भुजबळ तर विधानसभेच्या या पहिल्या दिवशीच्या कामकाजात सहभागी झाले नाही, मुनगंटीवारही सहभागी झाले नाही आणि सर्वात चर्चेतला जर चेहरा मला आज दिसत असेल तर तो छगन भुजबळ यांचा दिसतोय. या सर्व राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत मिड डे या इंग्रजी वर्तमानपत्राचे राजकीय संपादक धर्मेंद्र जोरे जोडले गेलेत आणि मुंबईहून ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के. दोन्ही मान्यवर पत्रकारांचं मी स्वागत करतो आणि सर्वात प्रथम या राजकीय घडामोडीवर गेल्या 2 दिवसांपासून लक्ष ठेवून असलेले सुभाष शिर्के आणि धर्मेंद्र जोरे माझ्यासोबत आहेत. तर क्रमाक्रमाने मी यांच्याशी बातचीत करणार आहेत. काय साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं? छगन भुजबळ यांची नाराजी, त्या नाराजीनं लक्ष वेधून घेतलंय महाराष्ट्राच्या जनतेने. मनोज, हे नैसर्गिक राजकीय प्रतिक्रिया आहे. याच्यामध्ये ज्या नेत्यांना असं वाटतं की त्यांच्यावरती अन्याय झालाय, त्यांचं राजकीय जे स्टॅबिलिटी आहे, त्यांच्या याच्यामध्ये राजकीय जी ताकद आहे, त्या ताकदला रिइन्स्टेट करण्यासाठी, म्हणजे ही आमची ताकद आहे ही दाखवण्यासाठी त्यांना मिळालेला एक म्हणजे ही जी हा जो त्यांच्यासोबत अन्याय झालाय त्या अन्यायाच्या संधीमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी कसा वापर करता येईल, ही रिॲक्शनची प्रोसेस आहे आणि ही नॅचरल आहे. त्याच्यामुळे आणि त्यातल्या त्यात यात सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांना जरी पटत असेल की आपल्याला मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं नाही, आपल्यावरती अन्याय झाला असेल, तर त्याची कारण त्यांनाही जे सिनियर आहेत, मी सिनियर्सच्या संदर्भात म्हणतो, ज्यांना आतापर्यंत चान्स मिळालेला नाही, त्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात. पण या सिनियर नेत्यांना, ज्यांचा इतका मोठा मास बेस आहे, त्या नेत्यांना आपल्या सपोर्टर्ससाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्यांना हे जस्टिफाय करायला लागतं की जर पत्रकारांना वाटत असेल यांच्यावर अन्याय झाला, जर सपोर्टरांना वाटत असेल यांच्यावरती अन्याय झाला, तर त्यांनाही स्वतः वाटत असेल की आपल्यावरती अन्याय झाला, तर तो अन्याय का झाला हे जस्टिफाय करायला लागतं. आणि ते जस्टिफाय करताना आम्ही कसे लायक आहोत, आमची कशी एलिजिबिलिटी होती, आम्हाला जर नेतृत्व करायला मिळालं नाही, आम्हाला जर कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं नाही, तर पक्षाचा, माझ्या मतदारसंघाचा आणि इतर सगळ्या गोष्टींचा विचार करता मी इथे नसल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं, ह्या गोष्टी सगळ्या समजावून देण्याचा, ह्या गोष्टी सगळ्या आपल्या लिडरशिपला सांगण्याचं ही एक अपॉर्च्युनिटी आहे. त्यांनी ही ज्याला म्हणतात संधी साधून हे करायला लागतं. तर याला मी पॉलिटिकल पोस्चरिंग म्हणेल. जो नेता असं करत नाही त्याला मग लोक हे समजतात की यांना अन्याय सहन करण्याची सवय झालेली आहे किंवा हे काहीच बोलत नाहीये. त्यात भुजबळांचं म्हटलं तर कधीपासून 85 पासून त्यांचं करिअर आहे आणि ते फायरी नेते म्हणून ओळखले जातात. ते याआधी बोलत होते, आताही त्यांनी आज बऱ्याच ठिकाणी त्यांनी बाईट्स दिल्या, बोलले पत्रकारांशी. नाशिकला जाऊन पण ते बोललेले आहेत. नाशिकला निघून गेले आणि तिथे पण त्यांनी जे बोलले की मी इथे ज्या कार्यकर्त्यांना वाटतं की माझ्यावरती अन्याय झाला त्यांच्यासोबत मी आज राहिलं पाहिजे, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. तिथे बिझनेस होत राहील, ते अधिवेशन चालत राहील, पण मला माझ्या लोकांसोबत, जे मला पाठिंबा देतात, ज्यांनी मला निवडून दिलंय, जे माझ्या पाठीमागे उभे आहेत, त्यांच्यासोबत राहणं माझ्यासाठी आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आता अन्याय झाला ते त्यांना वाटत असेल, पक्षाला वाटत असेल की नाही आम्ही जे केलं यांना जर यावेळी पुन्हा दिलं असतं तर बाकीचे जे 10 आहेत त्यांच्यावरती अन्याय झाल्यासारखं झालं असतं, ज्यांना आम्हाला नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची आहे. आणि राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी जी वाटचाल चालू केली त्याच्यासाठी त्यांना स्टेटमध्ये नवीन लिडरशिप करणं जरुरी आहे. आणि त्यांचा रायव्हल फॅक्शन शरद पवारांचा, त्यांनी या फाउंडेशनवरती काम करणं चालू की आम्ही नवीन लिडरशिप तयार करतो आहोत, आम्ही नवीन लोकांना पुढे आणतो आहोत. ते करत असताना यांना पण ती गोष्ट प्रूव्ह करणं आवश्यक आहे की बघा आम्ही पण आमच्या मंत्रिमंडळामध्ये नवीन लोकांना संधी देतोय, आमच्याही पार्टीमध्ये नवीन लोकांना संधी आहे. त्याच्यामुळे हे बघा, हे इंटरनल जे आहे हे काही दिवस चालेल, भुजबळ पण शांत होतील असं तुमचं मत आहे? होतील, शांत होतील ना. त्यांना काय ते काय आता इतकं जर रागात असेल तर मग ते काय राजीनामा देतील का?
त्यांनी म्हटलं नाही मी राजीनामा देणार नाही, मला राज्यसभा ऑफर केली होती, बरोबर. ती काही महिन्यांपूर्वी केली होती, मला त्यावेळी पाहिजे होतं, मला आता नको आहे, मी 2 वर्षानंतर पुन्हा विचार करेल. म्हणजे हा जर विचार केला तुम्ही तर ते कॉम्प्रोमाइज करण्याच्या पोझिशन मध्ये आहेत ना. पण आता त्यांना त्यांचा असंतोष दाखवणं हे फार आवश्यक. बरं, मी एक पत्र धर्मेंद्र शोधत होतो, डॉक्टर संजय कुटे यांनी स्वतः फेसबुकवर ते पोस्ट केलं आणि आता ते व्हायरल होत आहे. मी सुभाष शिर्के यांच्याकडे जातो. छगन भुजबळ यांचं राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून आपण सातत्यानं पाहता आणि आपला संवादही त्यांच्यासोबत होत असतो. सुभाष, तुम्हाला काय वाटतं की छगन भुजबळ यांचा हा जो अंगार बाहेर पडतोय, हा संताप आक्रोश बाहेर पडतोय, हे त्यांना वेगळ्या शब्दामधून सांगायचं तर तेच आहे की मी नाराज आहे आणि मला अजित पवार यांच्यासोबत बोलण्याची अजिबात गरज वाटत नाही असं सुद्धा ते म्हणतायत. याचा अर्थ अजित पवारांच्या विरोधातली त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसते. राज्यसभेवर त्यांना जायचं होतं पण राज्यसभेवर त्यांना अजिबात जाता आलं नाही, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरीकडे लोकसभेसाठी त्यांना नाशिकमधून निवडणूक लढवायची होती, संसदीय राजकारणात केंद्राच्या राजकारणामध्ये त्यांना जायचं होतं आणि ही बऱ्याच दिवसापासूनची त्यांची इच्छा होती, पण तसं काही जाता आलं नाही कारण शरद पवारांच्या सोबत ते होते आणि शरद पवारांना ते नको होते केंद्राच्या राजकारणात, हेही आपण पाहिलेलं आहे. काय करू शकतात छगन भुजबळ यानंतर, काय पावलं असू शकतात, काय अंदाज येईल आपल्याला? एक तर म्हणजे छगन भुजबळ हे जे नाव आहे ते नाव केवळ एक वरिष्ठ राजकीय नेता असा नाहीये, तर त्यांच्या पाठीमागे कास्ट आहे. म्हणजे मराठा समाजानंतर सगळ्यात मोठी कास्ट महाराष्ट्रात आहे ती माळी समाजाची कास्ट आहे आणि अशा वेळेला या जातीचं रिप्रेझेंटेशन छगन भुजबळ आतापर्यंत ते करतायत आणि त्यामुळं त्यांनी आपल्या राजकारणातून माळी समाजाचं भलं करण्याचा नेहमी प्रयत्न केला आणि आपल्याला माहिती आहे की जातीवरती आधारित राजकारण आपल्या महाराष्ट्रात होतं आणि ते यापुढे चालत राहील. त्यामुळं जसं पंकजा मुंडे यांना मंत्रिपद नाकारून वंजारी समाजाला थोडंसं दुखवण्याचा प्रयत्न बीजेपीने केला, पण नंतर ज्यावेळेला प्रेशर आलं त्यावेळेला पंकजा मुंडे यांना त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलं. मला असं वाटतं की ते माळी समाजाचा कुठला मोठा नेता आज बीजेपीच्या बरोबर नाहीये आणि त्यामुळे ते टेस्ट केस म्हणून ते करत असतील की छगन भुजबळ यांना बाहेर ठेवून दुसरं काही नेतृत्व तिथे उभं करता येतं का याचा प्रयत्न नक्कीच भाजप करत असेल आणि ते एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी म्हणून छगन भुजबळ यांना त्यांनी प्रेशर टाकलं अजित पवारांना की छगन भुजबळ यांना तिथे देऊ नये म्हणून. आता वास्तविक छगन भुजबळ यांना जर मंत्रिमंडळातून बाहेरच काढायचं होतं तर मग राज्यसभेला जेव्हा ते मागत होते त्यावेळेला त्यांना का दिलं नाही? त्यांनी स्वतःहूनच त्यावेळेला राज्यसभेला मी जातो म्हणून सांगितलं. त्यावेळेला अजित पवार म्हणाले की नाही तुम्ही जाऊ नका, येवल्याला तुमच्याशिवाय कोणी जिंकून येणार नाही म्हणून. त्यामुळे येवल्याला पुन्हा त्यांना विधानसभेत त्यांना पाठवणं, राज्यस्तरावर पाठवणं आणि पुन्हा त्यांना मंत्रिमंडळातून वगळणं हे जे सगळं आहे हे माझ्या माहितीप्रमाणे भाजपनेही याच्या पाठीमागे त्यांचे डावपेच वापरलेले आहेत. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की भुजबळ ही उत्तर महाराष्ट्रामधली ताकद आहे अजित पवार गटामधली आणि जर भुजबळांना त्यांना जर बाजूला करून त्यांना राजकीय विजनवासात पाठवायचं असेल तर अजित पवारांचे पंख कापण्याचे प्रकार आत्ताच सुरू झालेत का? एक 2029च्या पूर्वी याची सुद्धा आपल्याला चर्चा करावी लागेल इथं. आणि छगन भुजबळ यांच्यानंतर तसा ताकदीचा नेता जर त्यांनी तिथे उभा केलेला आहे तर तसं पण नाही. मराठा समाजाच्या माणिकराव कोकाटे यांना त्यांनी तिथं पुढं केलेलं आहे. त्यामुळे माळी समाजावरती फुली मारण्याचा हा प्रयत्न आहे का याच्याबद्दलही बघावं लागेल. आता माळी समाजातून किती रिॲक्शन येते ते बघावं लागेल. पण एक दुसरं एक आहे की भुजबळांनी सुद्धा आपल्या नंतर माळी समाजातले नेते तयार केलेले नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांनाच ताकद देण्याचा प्रयत्न केला आणि समाजातील आणखीन लोकांना जसं बीडी झुटे यांनी ताकद दिली होती. बीडी झुटे माळी समाजाचे मोठे नेते होते आणि माजी आमदार होते ते चिंचपोकळी, मुंबईच्या चिंचपोकळी मतदारसंघामधले. त्यांनी छगन भुजबळांना पुढे आणलं. तशा प्रकारे छगन भुजबळ यांनी कुणाला कार्यकर्त्याला उभं केलेलं आपल्याला तरी दिसत नाहीये. तर यामुळं छगन भुजबळ यांचे पंख कापण्याचा प्रयत्न हा होतोय. भुजबळ त्याच्याविरुद्ध आरडाओरड करतील, त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते काय गप्पा बसणार नाहीत आणि त्यांनी मेळावा पण घेणार आहेत ते नाशिकमध्ये आणि त्याच्यानंतर ते आणखीन आदळआपट करतील या बाबतीत आपल्या मनात शंका नाहीये. दुसरीकडे आपण बघतोय की बाकीचे जे नेते, मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की भाजपमधून कधी नव्हे ते लोक बोलायला लागलीत की त्यांची नाराजी आहे म्हणून. संजय कुटेचं उदाहरण म्हणून तू दिलंस. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्यांनी नितीन गडकरींची 1.5 तास भेट घेतली. याचा अर्थ स्पष्ट आहे की सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ताकट करायचा होता देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला की त्यांना लोकसभेमध्ये पाठवण्याचा, पण तिथे सुधीर मुनगंटीवार हे मनापासून लढलेच नाही, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. पण त्याच्यामुळं
आता मात्र त्यांना जागा दिली नाही मंत्रिमंडळामध्ये. सुधीर मुनगंटीवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेहमी विरोधकच राहिलेत विदर्भामध्ये. ते नितीन गडकरींचे समर्थक राहिलेत, याबद्दल त्यांनी कधीही लपवून ठेवलं नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांची जी परंपरा त्यांनी पहिल्या टर्ममध्ये ठेवली होती की विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना काटशेव देण्याची, तीच पद्धत त्यांनी याही टर्म मध्ये सुरू ठेवलेली आहे. मनोज, डॉक्टर संजय कुटे यांचं एक पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो की मी आमदार डॉक्टर संजय कुटे, आदरणीय श्रीराम कुटे गुरुजी यांचा मुलगा आहे आणि उर्मिलाताई यांच्यासारख्या प्रेम वात्सल्य असणाऱ्या मातेचा मुलगा, एक शिक्षकाचा मुलगा आहे. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर सुसंस्कृत संस्कार केले. माझ्या आई वडिलांनी मला शिकवले आहे, महत्वाकांक्षा जरूर ठेवावी पण ती राक्षसी नसावी. दुसऱ्यांचा जीव घेऊन किंवा कूटनीती करून किंवा दुसऱ्यांना संपून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या कर्तव्यानं, मेहनतीनं, सेवेनं चांगलं आणि प्रामाणिक काम करून तुम्ही पुढे गेलं पाहिजे. आयुष्यात आपण किती पुढे गेलं पाहिजे हे वेळ आणि काळच ठरवत असतो आणि याच विचारावर जगणारा मी एक सामान्य लहान कार्यकर्ता. खूप मोठं पत्र आहे, भावनिक आहे, भावस्पर्शी आहे. त्यांच्या एकंदरीत राजकीय वाटचालीमध्ये त्यांना 6 महिन्याचं मंत्रिपद, कामगार मंत्रिपद दिलं गेलं होतं 2014 ते 2019च्या काळामध्ये. आणि 2.5 वर्षाच्या महायुतीच्या काळामध्ये तर त्यांना काही मंत्रिपद दिलं गेलं नव्हतं. पण यावेळी मात्र त्यांना 100% मंत्रिपद मिळेल असं त्यांना स्वतःलाही वाटत होतं, कार्यकर्त्यांनाही वाटत होतं आणि भाजपमध्ये सुद्धा वाटत होतं. पण नेमकं काय घडलं? म्हणजे आता रवींद्र चव्हाणांना मंत्रिपद दिलं गेलं नाही, पण त्यांना अध्यक्षपद दिलं जाणार आहे आणि ती शक्यता जास्त आहे. धर्मेंद्र, नेमकं काय झालं हे तुम्हाला देवेंद्र फडणवीस आणि इतर सांगू शकतात. त्यांना रिजनल बॅलन्स करायचा होता. त्यांना बुलढाणा जिल्ह्यातल्या 2 लोकांना घेता येतं. त्यांनी ऑलरेडी फुंडकरांच्या मुलाला घेतलंय. संजय कुटेंना त्यांनी बाजूला ठेवलं. मागच्या 6 महिन्याच्या कार्यकाळामध्ये त्यांच्याकडे ओबीसी मतदारसंघ, आपला ओबीसी पोर्टफोलिओ होता. तर बघा ह्या गोष्टी मला वाटतं, आणि ते देवेंद्र फडणवीसांचे खूप जवळचे पण समजले जातात. जेव्हा कोणी कोणाचं जवळचं असतं ना, तेव्हा तुम्हाला काही गोष्ट करायची असते की जी काही लोकांच्या विरुद्ध जाऊ शकते. त्याच्यामध्ये जर आपल्या मित्राचा किंवा आपला जो जवळचा व्यक्ती आहे त्याचा पण सहभाग असू शकतो. त्याच्याही जर आपल्याकडून अपेक्षा असल्या काही, तर आपण पहिल्यांदा आपल्या मित्राला किंवा आपला जो ऐकणारा आहे त्याला आपण पहिल्यांदा समजवतो की बघ रे बाबा, असं असं आहे, मुलांनी हे करायचं आहे. त्याच्यामुळे बहुतेक संजय कुटेंना फडणवीसांनी सांगितलं असेल आधीच की बाबा मी यावेळी काही ऍडजस्ट करू शकत नाही, कारण आपल्या मागे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, या लोकांना आपल्याला इंडक्ट करायचं, या लोकांना चान्स द्यायचा आहे. तुमचं आम्ही नंतर बघू, तुम्ही वेगळे काय. एक फोटो मला आता मला इथे दाखवता येत नाही, पण काल जी विजय रॅली निघाली देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये, तर संजय कुटे हे अगदी त्यांच्या बाजूला होते रॅलीत पूर्ण वेळ आणि सोबत आणि सोबतीला काही फारच कमी महत्वाचे नेते होते. खरं तर ते काही नागपुरातले नेते नाहीये, ते भाजपचे राज्यातले नेते आहेत. जळगाव दामोदचे या मतदारसंघाचे स्टार प्रचारक होते. बरोबर, मागच्या निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक आणि सरचिटणीस पण आहे. पक्षाची एक मोठी जबाबदारी आहे, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सातत्यानं ते पार पाडत असतात. पण मी त्यांना शपथविधी समारंभामध्ये पाहिलं आणि त्यावेळेला स्वाभाविकता अनेक लोक जेव्हा भेटतात तेव्हा चेहऱ्यावर दडपण येतं आणि तुम्ही नाही म्हटलं तरी ते एक नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, कारण लोकांना काय उत्तर देणार, किंवा ज्यांना असं वाटतं की आपण मंत्री झालो पाहिजे अशा चाहत्यांची जी काही इच्छा असते किंवा त्यांच्या आप्तस्वकीयांची, कार्यकर्त्यांची, तेव्हा साहजिकच त्यांच्या चेहऱ्यावरचं ते दडपण मला वाचता आलं. पण तरी सुद्धा हाच व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला राहून विजयी रथावर उभा राहतो आणि सहभागी होतो, तेव्हा त्याचा आनंद, तिथे काही नाराजी दिसली नाही, आनंदाने त्या विजयी जल्लोषामध्ये ते साजरे झाले. त्यांना पहिल्यांदा ऑफकोर्स म्हणजे त्यांना पहिल्यांदाच माहित होतं ना मी त्यांच्या टीम मध्ये नाही आहे, हे कुठेंना माहित असेलच. ते असताना सुद्धा त्यांच्या सोबत होते. ही स्टूड बाय हिम, ते पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत होते. आणि जो व्यक्ती त्यांना आवडतो, त्यांनी काही फडणवीस मला आवडत नाही असं कधी म्हटलेलं नाही. फडणवीसांच्या विरुद्ध काही त्यांनी कधी काही बोललेले नाही. ते फडणवीसांच्या कॅम्पातलेच आहे. मी तुम्हाला आणखी पुन्हा सांगतो की रवींद्र चव्हाण सुद्धा याच कॅटेगरीमध्ये आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना सांगू शकता की बाबा यावेळी तुम्हाला जरा मी नाही देऊ शकत, मी तुम्हाला यावेळी नाही देऊ शकत, मला बाकी लोकांना ऍडजस्ट करायचं, आपण नंतर बघू. तर ही अशी केस आहे. जर संजय कुटे खरोखरच नाराज असते तर त्यांच्या इतर सहकाऱ्यांसारखे जे नाराज आहेत, इतर पक्षातले ज्यांचे त्यांचे पाठीराखे, त्यांचे सपोर्टर्स त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रोटेस्ट करतायत, संजय कुटेंच्या मतदारसंघामध्ये होते आहे का प्रोटेस्ट? आहे का प्रोटेस्ट? नाही, पण त्यांनी जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये आपल्या भावना त्यांनी पूर्णपणे मांडलेले आपल्याला तेच आहे की तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागतं ना.
यांच्यावरती जास्त बर्डन आहे. पण अत्यंत यांच्यावरती जास्त बघा, अत्यंत सभ्य पद्धतीने त्यांनी ते लिहिलेलं आहे. सभ्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने लिहिलंय त्यांनी. मी RSSचा कसा लहानपणाचा स्वयंसेवक आहे, कसा शिस्तबद्ध पक्षाचा कार्यकर्ता, हे सगळं लिहिलंय. हे सगळं जे पुन्हा मी माझ्या पहिल्या ओपनिंग मध्ये जे बोललो, तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टी करा. फोटो स्क्रीनवर दिसतो त्यातही फडणवीस या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांसाठी करा. शेवटी तुमचं जे राजकारण तुमचे कार्यकर्तेच पुढे नेणार. कार्यकर्त्यांना समजावं लागतं. संजय कुटेंच्या संदर्भातला निर्णय कोणी घेतला असावा पक्षामध्ये? केवळ फडणवीसांनी निर्णय घेतला की आणखी काही वरिष्ठ नेते असतील पक्षातले? हे बघा, म्हणजे काही काल जे 19 लोकांचा बीजेपीकडून शपथविधी झाला, तुम्हाला वाटतं फक्त 19 लोकांचीच लिस्ट दिल्लीला गेली असेल का? 19 लोकांचीच लिस्ट गेली, 19 लोकांचेच नाव दिल्लीवरून क्लिअर होऊन असं होऊ शकतं. पण असं म्हटलं 50 पण नाव असू शकतात. पण असं म्हटलं जातं की इथल्या लोकांची माहिती दिल्लीतल्या लोकांना कशी असेल या गोष्टी. हे बघा, मी असं बोललं जातं. असं बोला, मला याची माहिती नाही. तुम्ही मला एनसीबीच्या संदर्भात विचारलं असतं, मी तुम्हाला हेच सांगितलं असतं. सेनेच्या संदर्भात मी तुम्हाला हेच सांगितलं असतं आणि बीजेपीच्या संदर्भात हेच. आपल्याला ह्या गोष्टी माहित नसतात. मी फक्त ढोबळ मानाने हे सांगू शकतो की 19 लोकांची लिस्ट गेली असेल तर 19 लोकांचीच लिस्ट जाऊ शकत नाही. इतरही लोकांची नावं गेली असतील. त्याच्यामध्ये समन्वय काही लोकांना, वरच्या लोकांना पसंत नसतील, काही लोकांना खालच्या लोकांना पसंत नसतील, काही देवेंद्र फडणवीसांचे रिकमेंडेशन्स असतील, काही इतर नेत्यांचे रिकमेंडेशन्स असतील आणि सगळ्यांनी मिळून होतं ना. ही तर शिंदेची जशी त्यांच्या पक्षामध्ये शिंदेच चालतं, ते पक्ष नेते आहेत, ते होलसोल आहेत. अजित पवारांच्या पार्टीमध्ये अजित पवार होलसोल आहे. ते काय जास्तीत जास्त कोणाची प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंची त्यांनी सल्लामसलत केली असेल. शिंदेनी त्यांच्या जवळच्या त्यांची सल्लामसलत केली. आपण शिंदे कॅम्पच्या संदर्भामध्ये आपण सुभाष शिर्के यांच्याकडे जाऊया. विजय शिवतारे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत हे वादग्रस्त मंत्री होते. दीपक केसरकरांना डच्चू दिलं या मंत्रिमंडळामध्ये आणि सगळेच मंत्री होते आधी. आणि संजय राठोड, म्हणजे तानाजी सावंत यांचं नाव जसं कापलं जाणार होतं तसंच संजय राठोड यांचंही नाव त्या यादीमध्ये होतं. पण बंजारा समाजाचा एकंदरीत विचार करता त्यांना त्यांचा समावेश मंत्रिमंडळात करून घेतला असं साधारणतः आपल्याला पाहायला. तुम्हाला 2 उदाहरणं या कॅबिनेट मध्ये बघायला लागतील. एका जिल्ह्यातले 2 लोक एकाच समाजाची, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे. इकडे राठोड आणि नाईक. बघा, हा आणि 2 वेगवेगळ्या पक्षांचे लोक. ते वंजारी समाज. बघा, दोन्ही हे समाज आहेत ते त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप काय म्हणतात त्याला इफेक्टिव्ह आहेत, त्यांचा खूप पॉप्युलर आहेत, प्रभावी आहेत. म्हणजे ते कोणत्याही निवडणुकीचा कल बदलू शकतात. आणि कोणता पक्ष एका मोठ्या वोट बँकेच्यासाठी एक मंत्री एका पक्षाने दिल्यानंतर त्याला मोठा होऊन द्यायचा काही ऑपॉर्च्युनिटी देईल का? त्याला बॅलन्स करावं लागतं ना. पण पंकजा मुंडेला जेव्हा तिथे मंत्री करणार तेव्हा धनंजय मुंडेला यांना मंत्री करणं इट इज पॉलिटिकली व्हेरी करेक्ट फॉर द अजित पवार पार्टी. राईट. दोन्ही. माझा प्रश्न छगन भुजबळांच्या संदर्भामध्ये मग काय विचार केला असावा? कारण ते तर मोठ्या माळी समाजाचं ओबीसीचं नेतृत्व करणार एवढा मोठा नेता आहे, 85 पासून याच्यामध्ये आहे. तर पक्षाने बहुतेक त्यांच्याकडून त्यागाची अपेक्षा केली असेल. त्यांचा राग जास्त कशासाठी आहे की मला ही अशी ट्रीटमेंट का? म्हणजे अजित पवारांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की नाही हे आपल्याला माहित नाही, पण त्यांच्या बोलण्यावरून असं चालतं की त्यांना आधी त्यांचं असं म्हणणं असेल की मला विश्वासात का घेतलं नाही, असं असू शकतं. किंवा तुम्हाला जर मला ड्रॉप करायचं असेल तर तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं, तुम्ही जस्टिफाय करायचं की भुजबळ साहेब असं काय आपण असं केलं पाहिजे का, तुमची याला संमती आहे का, आपण असं करूया का, तुम्ही बसाल का, तुमची त्याग करायची तयारी आहे का. तर आता शेवटी मी त्यांचा बाईट ऐकला त्या म्हणलं की मला अशी मी काय लहान मुलगा आहे का, मी काय खेळवणं आहे का, अशी त्यांची बाईट आहे. त्याच्यामुळे ह्या भावना तुम्ही ज्या बदलणाऱ्या जो आहे हेही तुम्ही थोडं लक्षात घेतलं पाहिजे. आणि इक्वेशन्स बघाल नाशिकचे, इथे राष्ट्रवादीचं कोणी नाही मंत्री, बरोबर ना, की यांना केलं, कोकाटेंना केलं ना त्यांनी. तिथे कोकाटे पर्व सुरू झालं आणि माणिक पर्व सुरू झालं भुजबळांच्या जागी, अशी पण चर्चा झाली. बरं, मग कोकाटे कधी मंत्री होते का याआधी? माझ्या माहितीत तर नव्हते ना. मग कोकाटे जवळपास 5 टर्मचे वगैरे 6 टर्मचे वगैरे आमदार आहेत. 5 टर्म तरी असतील. 4-5 वेळा झाले. मग 5 टर्म असलेल्या आमदाराची काही अपेक्षा असेल की नाही? हा, मी आता सुभाष शिर्के यांच्याकडे जातो. देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य अत्यंत महत्वाचं होतं की नव्या आणि जुन्या चेहऱ्यांचा समावेश या मंत्रिमंडळामध्ये केला गेला. एक मुद्दा.
आणि ज्या मंत्र्यांचे परफॉर्मन्स ठीक नव्हते, म्हणजे त्यांचं काम नीट नव्हतं, त्यांचं रिपोर्ट कार्ड नीट नव्हतं, त्यांना वगळलं गेलेलं आहे असं साधारणतः दिसतं. असं फडणवीस आपल्या पक्षाबाबत म्हणाले की इतर 2 पक्षांबाबत म्हणाले, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. सुभाष, काय म्हणजे याच्या पलीकडे आणखी काही अँगल्स आपल्याला या मंत्रिमंडळाकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतात का? म्हणजे शिंदे कॅम्पच्या संदर्भात मला तुमचं विश्लेषण हवं आहे की तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, विजय शिवतारे पुरंदरचे आमदार, ज्यांची शक्यता जास्त होती, प्रकाश सुर्वे हे मुंबईचे आमदार आहेत. मुंबईतल्या कुठल्या आमदाराला शिंदे गटानं किंवा शिवसेनेनं जास्त समर्थन दिलेलं आहे किंवा त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे? याच्यामध्ये आपण बघायला पाहिजे की एकनाथ शिंदे यांनी हे जे त्यांचे जुने सहकारी पूर्वीच्या मंत्रिमंडळातले आहेत ते काढून टाकले. त्याच्यामध्ये अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांची नावं आहेत आणि आता त्यांच्याबद्दल अशी सफाई दिली जाते की ते त्यांचा परफॉर्मन्स बरोबर नव्हता किंवा त्यांच्यावरती बरेच आरोप होते. तर असे कुठले मंत्री नाही आहेत की ज्यांच्यावरती आरोप नव्हते. एकनाथ शिंदे सरकारमधले बरेच मंत्री आहेत, त्यांच्या विरुद्ध आरोप होते, पण तरी पण ते आता जर समजा ईडी आणि सीबीआय यांचा जर मुद्दा लक्षात घेतला, त्या ज्या केसेस जर आपण बघितल्या, तर भाजपनं ईडी आणि सीबीआय लावूनच एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट फोडलेला आहे. तिथले सगळे जे लोक आहेत त्यांची इन्क्वायरी लावलेली आहे अजित पवारांपासून. त्यामुळं हे जे सांगितलं जातंय की नाही हे दागी होते किंवा हे याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यामुळे त्यांना बाजूला टाकलंय किंवा त्यांना वगळलं गेलंय, याच्यामध्ये मला काही तथ्य वाटत नाही. मुळात तिथं ज्याप्रमाणे झोरे सांगत होते त्याप्रमाणे ज्यावेळेला मंत्रिमंडळ गठीत केलं जातं त्यावेळेला रिजनल बॅलन्स, कास्ट बॅलन्स आणि त्याच्यामध्ये मग नंतर शेवटी येतो की आपला कोण आवडता आणि कोण नावडता, त्याच्यानुसार ते सगळं होतं. आता इथं अब्दुल सत्तार यांना बाजूला केलं आणि मग हसन मुश्रीफ कसे काय आले? हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध इन्क्वायरी सुरू होती आणि त्यांच्या तर पत्नीने स्वतः प्रेस मीडिया येऊन समोर सांगितलं होतं की आम्हाला गोळ्या घाला, आमचा इतका छळ चालला ईडी कडून. त्यामुळं हे जे आहेत याच्यामध्ये काही मला लॉजिक वाटत नाही. तिथं प्रत्येकाने हे आपापले जे गणित आहेत, राजकीय गणित ती बघितलेली आहेत आणि मला असं वाटतं की भाजपने याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगली खेळी केली. त्यांनी मुंबईमधल्या आशिष शेलार आणि मंगलप्रसाद लोढा यांना त्यांनी मंत्री केलेलं आहे आणि त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनची तयारी आतापासूनच सुरू केलेली आहे. एक त्यांनी मराठा समाजामध्ये शिवसेनेमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकींना लक्षात घेऊन आणि उद्धव ठाकरे यांना जर त्यांना टक्कर द्यायच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत, तर तिथे मात्र प्रकाश सुर्वे यांच्या नावाला कुठे काही पसंती दिल्याचं आपल्याला दिसत नाही. त्यांची इच्छाही होती, पण प्रकाश सुर्वे हे असं काही नेतृत्व नाहीये शिवसेनेचं तिथलं मुंबईतलं की जे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप प्रभाव टाकू शकेल, नेतृत्व करू शकेल, असं अजिबात आपल्याला दिसत नाही. पण प्रताप सरनाईक यांना मात्र कॅबिनेट मंत्री त्यांनी केलेलं आणि कोकणामध्ये तर त्यांनी शिवसेनेनं लक्ष दिलेलंच आहे. अर्थात तिथे भाजपकडून नितेश राणे यांना मंत्रिपद दिलं गेलं, पण कोकणात सुद्धा बऱ्यापैकी त्यांनी योगेश कदम असेल, उदय सामंत असतील, अशा सगळ्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा म्हणजे योगेश साधन नव्यानं दुसऱ्यांदा आमदार होत आहेत. पण उदय सामंत यांचा शिवसेनेचा जो प्रमुख चेहरा होता तो मात्र त्यांनी कायम ठेवला आणि तो त्याच्यामध्ये त्यांना काही गडबड करता आली नाही आणि तशी काही शक्यताही नव्हती. माझा आता मुद्दा आहे की हे सगळं इतकं मोठं बहुमत असताना या महायुती सरकारसमोर या नाराज आमदारांमुळे काही मोठं आव्हान तयार होईल अशी काही परिस्थिती आपल्याला दिसत नाही. पण इतकं बहुमत असताना सुद्धा अत्यंत प्रत्येक टप्प्यावरती महायुतीला पुढे जाताना सगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता कॅबिनेट पोर्टफोलिओ आहे, खाते वाटप सुद्धा झालं नाही आणि कालच फडणवीस असं म्हणाले की म्हणजे खरं तर फडणवीसांनी सांगायला पाहिजे, पण अजित पवारांनी सांगितलं की 2 ते 3 दिवसांमध्ये हे खाते वाटप होईल आणि त्यातही पुन्हा जो दावा सांगितलेला आहे प्रत्येक खात्यावरती, गृह खात्यावरचा दावा शिंदेनी सोडला नाही असं म्हणतात. तर हे मात्र आपल्याला या महायुतीच्या सगळ्या या नव्या वाटचालीमध्ये सरकारमध्ये खूप आपल्याला अनंत अडचणी पाहायला मिळतात. सुभाष, याच्यामध्ये एक स्पष्ट आहे की पाशवी बहुमत आहे भाजपकडे आणि भाजप मित्र पक्षांकडे. 288 पैकी 230 आमदार त्यांच्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा भाजप ही ची आता अशी पोझिशन आहे की उद्या म्हणजे ते एकतर अजित पवार यांना सोबत घेतील आणि एकनाथ शिंदे यांना टांग देऊ शकतात किंवा एकनाथ शिंदेना सोबत घेऊन ते अजित पवारांना टांग देऊ शकतात किंवा
ते दोन्ही याच्यामधले लोक फोडून ते राज्य करू शकतात आणि त्याच्या विरुद्ध कोणीच काही करू शकत नाही. आपण बघितलंय पक्षांतर बंदी कायदा याला ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने टांग मारलेली आहे, त्याच्यावरती निर्णयच घेतलेला नाहीये 2.5 वर्ष झाली तरी. त्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा सुद्धा निष्प्रभ केलेला आहे आपल्या न्यायव्यवस्थेने, हे आपण स्पष्टपणे बघितलेलं आहे. त्यामुळे भाजपकडे त्यांचे 132 आणि त्यांचे बाकी आणखी 7 अपक्ष आमदार जे त्यांच्या सोबत आहेत, त्यांना 145 गाठ्याला फार कमी जागा आहेत, त्या काही करून ते करू शकतात. त्यामुळं आता फक्त ते महानगरपालिकांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या त्यांना जिंकणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी जी काय राजकीय तडजोड त्यांना करता येईल ते करतील आणि त्याच्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं त्यांच्या दृष्टिकोनातून उपयोग संपलेला असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला खरं राजकारण याच्यामध्ये बघता येईल. बरोबर आहे. म्हणजे या मंत्रिमंडळाच्या सगळ्या विस्तारामध्ये आपण पाहिलेलं आहे की खूप अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या घडामोडी आपल्याला दिसतात. फडणवीसांनी अनेक वरिष्ठ नेत्यांना घरीच थांबवलं. महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जे काही ते गेल्या म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे होर्डिंग झळकले महाराष्ट्रभर, नागपुरातही आपल्याला पाहायला मिळाले धर्मेंद्र जोरे. तर इतक्या सगळ्या अनंत अडचणींचा सामना करत फडणवीसांचं नेतृत्व हे अत्यंत प्रभावीरित्या दमदारपणे पुढे जाईल का नाही जाणार याचे कारण काही असलं पाहिजे ना. ऍब्सोल्युटली इन पॉवर, ऍब्सोल्यूट लीडर, एकमेव नेता महाराष्ट्राच्या इतिहासाला ज्यांनी 3 वेळा सलग 3 वेळा आपल्या पक्षाला सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आणण्याचा काय म्हणतात त्याला अचिव्हमेंट आहे. दुसरं हे सगळं इंट्रा पार्टी म्हणजे पार्टी अंतर्गत असलेला विरोध सगळा मोडून ते पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडून पार्टीची अपेक्षा काय आहे? आता मला 100%चा तुम्हाला आठवण करून देतो. अमित शहानी मुंबईमध्ये म्हटलेलं की यावेळी महायुतीचा मुख्यमंत्री, पुढील वेळी बीजेपीचा. पण त्यावेळेला हे मित्रपक्ष नसतील का? काय सांग म्हणजे याचा अर्थ काय? याचा आपण फक्त जे आता बोललेलं आहे त्याचं विश्लेषण करू शकतो. पुढे काय होऊ शकतं याच्या पॉसिबिलिटीज आपण सांगू शकतो. कारण जे मागील 5 वर्षात जे झालं ते आपण कधी म्हणजे त्याची कल्पना कधी केली होती का? असं होऊ शकतं का? नाही. ते पुढे 78 मध्ये कधी झालं होतं, पण दॅट वॉज समथिंग डिफरंट. यावेळी जे झालं काय होऊ शकतं याचा आपल्याला अंदाज यायच्या आधी ते घडून गेलं असं, मग त्यानंतर आपण अनालिसिस करत बसतो. या सगळ्या गोष्टींमध्ये बघा, आता या सरकारला, या महायुतीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. तुमच्याकडे जेव्हा खूप सारं असतं ना तेव्हा खूप सारा प्रॉब्लेम होतो. हे डायरेक्टली प्रोपोर्शनेट आहे. जितकी संख्या जास्त तितके प्रॉब्लेम्स जास्त, जितकी संख्या जास्त तितके ऍस्पिरंट्स जास्त, जितके ऍस्पिरंट जास्त तितका आशेचा पहाड. सगळ्यांना काही ना काही पाहिजे आणि रिसोर्सेस. आपल्याकडे फक्त 43 मंत्रिपद आहेत, त्यातले 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री. आता राहिली 1 सीट फक्त, 42 झाले. आता 1 शिल्लक आहे. ही सगळी सर्कस करताना आता पुन्हा येणाऱ्या एका 2-3 महिन्यामध्ये आपल्याला कळेल की कोणाला कॉर्पोरेशन कोणतं देतात, कोणाला कुठे हे करतात. तरीही 237 लोकांना, 235 लोकांना अकॉमोडेट करता येणार नाही. त्यातले जे फर्स्ट टायमर्स आहेत त्यांची काही अपेक्षा नसते. त्यांना फक्त एक अपेक्षा असते, ती मला जास्तीत जास्त निधी मिळावा, मी माझ्या मतदारसंघात चांगलं काम करावं, पक्षांच्या गुड बुक्स मध्ये राहावं आणि मला पुन्हा सेकंड टर्म मध्ये निवडून येता यावं. हा गोल आहे. आता तुम्ही जे म्हणताय मगापासून या लोकांना ड्रॉप केलं, त्या लोकांना ड्रॉप केलं. आता जर आपण ड्रॉप केलेल्या लोकांची जर लिस्ट बघितली तर त्यांचा जर तुम्ही पूर्व सगळं जर बघितलं की या लोकांना आतापर्यंत काय काय मिळालं. मुनगंटीवार बीजेपीकडून, बरोबर. विजय कुमार गावित यांचा तर रेकॉर्ड आहे. याही पक्षात त्याही पेक्षा सगळीकडे. त्यासोबत त्यांनी ज्या पक्षात असताना पक्षांतर्गत काय केलं, मुलीला उभं केलं, बंडखोर उभी केलं, भावाला उभं केलं. म्हणजे असं होतं की एकाच जिल्ह्याच्या 4 कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये एकाच फॅमिलीचे 4 लोक उभे होते. मुलगी, 2 भाऊ आणि डॉक्टर गावित, सुरेश खाडे. ते पहिलेपासून काय म्हणतात त्याला अगदी डेडिकेटेड स्वयंसेवक आहेत, डेडिकेटेड पक्ष कार्यकर्ते आहेत. त्यांना थांबवतात. त्यांना मागच्या वेळी 6 महिन्यासाठी दिलं होतं. आता पुन्हा त्यांना ते 22 नंतरही होते
होते 22 नंतर, 22 मध्ये पण होते. नंतर तुम्ही बघा तानाजी सावंत बद्दल म्हणजे नाम लो तो चर्चाही काफी आहे. दीपक केसरकरांना कोकणच्या याच्यामध्ये बॅलन्स मध्ये किती लोकांना घ्यायचं याच्यामध्ये त्यांचं केलं, बरोबर. अब्दुल सत्तारांना जसं शिर्के साहेबांनी सुभाषनी सांगितलं की इथे तो लोकली बघायला लागतं ना, बॅलन्स बघायला लागतो, तो बघायला लागतं. म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे काय म्हणतात त्याला या समुदायाचे आहेत, त्या समुदायाचे आहेत, हे आहे ते पुष्कळांदा काय होतं, नेत्याला ठरवावं लागतं. नेता मग अशी जी कारणं आहेत ती पुढे करून अनालिसिस करणाऱ्यांना आपल्यासारख्या लोकांना फीड करतो. त्याच्यामुळे आपण हे फॅक्च्युअल एक जसं बॅलन्स ठेवण्यासाठी पुढचा विचार करून, आणि यांनी 2.5 वर्षाचं म्हटलंय, शिंदेनी म्हटलंय, आता बघूया शिंदेनी आणखी एक लोकांना प्रॉमिस केलं 2.5 वर्षांनी भाजपमध्ये नाही होणार ना 2.5 वर्ष. ते बघा, फक्त 2 लोकांनी म्हटलं, मला फक्त एकाच माणसांनी ऑफिशियली सांगितलेलं कालच्या याच्यामध्ये, अजित पवार आपल्या कार्यक्रमात, आणि त्यांनी हे म्हटलं की आमच्या तिघांमध्ये जवळपास या विषयावरती 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्यावरती 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्यावरती सहमती झालेली आहे. आता त्यांनी सहमती झाली आहे ती, म्हणजे ऑन बिहाफ ऑफ सहमती झाली आहे, म्हणजे आमच्या पक्षांसाठी झाली आहे की आमच्या पक्षांच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतो त्यावर तुमची सहमती आहे की आम्ही तिघांनी असं ठरवलं, असा त्याचा जर आपण अन्वय अर्थ काढला की आम्ही तिघांनी असं ठरवलं आहे की 2.5 वर्ष आम्ही संधी देऊ, 2.5 वर्षानंतर पुन्हा नवीन टीम, तर नवीन टीम येईल, त्यात पुन्हा यातले जे चांगले परफॉर्म करणारे, जे मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या डेप्युटी सीएम्सना, उपमुख्यमंत्र्यांना जे ते तर राहतीलच ना. मग जे काय म्हणतात त्याला लो वेट्स आहेत, हेवी वेट्स आता गेले, जे काढले त्यांनी काढले. एक गोष्ट आपण मानायला पाहिजे सुभाष, म्हणजे काही बोलायचं असेल तुला या संदर्भामध्ये तो बोलू शकतो. एक मुद्दा म्हणायचा आहे की नव्या दमाच्या नेत्यांना, उमेदवारांना, म्हणजे निवडणुकीत सुद्धा आणि आमदारांना सुद्धा जर पुढे केलं जात असेल तर खूप चांगलं आहे, कारण पार्टीचं पॉलिटिक्सच बदललेलं आहे आणि भाजप ज्या पद्धतीनं आपलं राजकारण करतोय त्यात जुन्या नव्या नेत्यांचं संमिश्रण आपल्याला सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि हे नवं राजकारण आहे जे काँग्रेसला सुद्धा बऱ्याच वेळा कळत नाही, आणि आता इतका सगळ्या संकटाचा काळ असून सुद्धा जुन्या नेत्यांना डावलणं हे त्यांना अजिबात जमत नाही. आपण मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांना जर कमान सोपवली असती, तिकडे राजेश पायलट यांच्या हातात अधिकार दिले असते, तर निश्चितपणे काँग्रेसमध्ये काही वेगळे बदल झाले असते आणि ज्योतिरादित्य सिंधिया मला वाटतं ते गेलेही नसते भाजपमध्ये. पुढे नंतर गेले असतील की नाही माहिती नाही. तर असे सगळेच निर्णय घेताना काँग्रेस हा कचरतो. यावर जर काही टिप्पणी करायची असेल एक शेवटची सुभाष, आणि नंतर मग आपण ही त्यात तुमच्यात एक ऍड करू का, तुम्ही जे काँग्रेसच्या संदर्भात म्हटलं ना, तर बीजेपी कडनं शिंदे आणि अजित पवार यावेळी शिकलेलं आहे असं दिसतंय. म्हणजे भाजपकडून मला असं वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण आपण केलं, सांगितलेल्या गोष्टी ऐकायची पण ही पाहिजे ना. बरोबर सुभाष, मला असं वाटतं की भाजपनं हा जिल्हा परिषद निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका पुढे ठेवून आता सध्या मंत्रिमंडळामध्ये त्या भागातले मंत्री घेतलेले आहेत आणि त्यांचा पूर्णपणे टार्गेट जे असेल ते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणं आणि जिंकणं. कारण याच्यापूर्वी कसं होतं की याच्यापूर्वी शिवसेना, उद्धव ठाकरे गट, शिवसेना जेव्हा एकसंध होती त्यावेळेला शिवसेनेच्या काडरचा पण फायदा भाजपला व्हायचा. यावेळेला मात्र एकनाथ शिंदेकडे तसा काडर नाहीये आणि अशा वेळेला जे शिवसेनेतलं जे फ्रॅक्चर्ड किंवा जे एक प्रकारे दुफळी झालेली आहे त्याच्यामध्ये स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी भाजपला एक स्ट्रॅटेजी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसार त्यांनी हे जे मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे त्याला जे 12 दिवस लावले ते 12 दिवस किंवा त्याच्यापूर्वी सुद्धा हे मला वाटतं त्यासाठीच त्यांनी वेळ घेतला आणि त्याच्यानुसार त्यांनी तशी माणसं त्यांनी तिथे निवडलेली आहेत. आणि ज्या माणसांना काढून टाकलं त्या माणसांना सुद्धा तिथं भाजपची ताकद वाढावी याचाच मला प्रयत्न केल्याचा मला वाटतं. दुसरं म्हणजे फक्त एकच आहे की जोरे यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे आता निर्विवादपणे सत्ता राबवतील. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना 12 दिवस वाट बघायला लावली भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने, हा मेसेज जो गेला महाराष्ट्रामध्ये हा देवेंद्र फडणवीसांसाठी थोडासा धोकादायक आहे. कारण त्यांना प्रत्येक वेळेला अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना विचारूनच कारभार करावा लागेल. जसं याच्यापूर्वी त्यांनी उदाहरण द्यायचं झालं तर याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी अडून बसले. ही जी बातमी आली एकनाथ शिंदे यांच्याकडे असं काय होतं बार्गेनिंग पॉवर ज्याच्यामुळे ते अडून बसले होते.
एकनाथ शिंदेला एक फोन केला असता अमित शहानी तर ते ताबडतोब मान्य झालं असतं त्यांना आणि ते गप्प बसले असते. कारण तशी बार्गेनिंग पॉवर ही अमित शहा यांच्याकडे आहे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतची, त्यांची सगळी प्रकरणं बघता. त्यामुळं हे जे आहे ते काही ना काही देवेंद्र फडणवीसांवरती एक अंकुश राहावा, निरंकुश ही सत्ता चालू नये आणि सगळ्या जी सूत्र जी आहेत ती आपल्याकडे राहावी दिल्लीमध्ये, हा प्रयत्न याच्यामध्ये झालेला दिसतोय आणि हाच प्रयत्न याच्यापूर्वी काँग्रेसने केलेला आहे. पण हा धोकादायक आहे असं मला वाटतं. जे काँग्रेसचं हायकमांडचं जे कल्चर होतं ते भाजपमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि गेल्या काही दिवसामध्ये हे हायकमांड कल्चर हे भाजपमध्ये सुद्धा खूप वाढलं हे आपण पाहतोच आहे. खूप धन्यवाद दोन्ही मान्यवर पत्रकारांचे, धर्मेंद्र जोरे आणि सुभाष शिर्के. आपण हे पाहायला पाहिजे की जहां नाही चैना वहां नाही, अशी एक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. त्यामुळे छगन भुजबळांच्या पुढच्या राजकारणावर आपलं सर्वांचं लक्ष असेल. खूप छान चर्चा झाली, वेगवेगळ्या अंगाने आपल्याला विस्तारानं तुम्हाला आपली मतं मांडता आली, विश्लेषण करता आलं. खूप धन्यवाद. ही चर्चा तुम्हाला प्रेक्षकांना कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. पुन्हा एकदा दोन्ही मान्यवर आणि प्रेक्षकांचे खूप खूप आभार. धन्यवाद.